नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असणार। दिवाळीचे दिवस सुरू झाले म्हणजे सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लाडू। तर सर्वजण हिवाळ्यात ड्रायफ्रूटचे लाडू बनवतात। तर मी देखील आज छान असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे। तर चला आज तुमच्यासोबत सर्व रेसिपी शेअर करते। सो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां। जाईल ना ते पळून याई करत काय काय करतात माठी बसेल डाळ टाकता की काय करता? आता डाळ पूर्णाची पकडते पप्पी किती तर मंडळी, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते की शचीला बकरी खूप आवडते। तर आज देखील शची बकरीसोबत खेळत आहे। तर आता थोडीशी भीती गेली, कारण नवीन तिला भीत होती बकऱ्यांना, पण आता बकऱ्यांसोबत रोज खेळून बकऱ्यांसोबत चांगलीच फ्रेंडशिप झालेली आहे। तर खूप त्रास देते बकऱ्यांना, तर भयानक त्रास देणं सुरू आहे तिचं। तर चला आता शची खेळत आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करते की लाडू कसे करायचे। तर इथं मी 1 किलो खारीक घेतलेले आहे। तर सर्वात आधी त्यामधल्या बिया वेगळ्या करून घेतल्या आणि सर्व खारीक जे आहे ते व्यवस्थित पुसून वगैरे असं साफ करून घेतली। त्यानंतर 250 ग्रॅम काजू, बदाम आणि गोडंबी घेतले। तर काजू आणि बदाम जे होते ते पॉकेटचे होते, पण जी गोडंबी होती ती खुल्लीवाली आणलेली होती, त्यामुळे गोडंबी साफ करून घेतली। त्यानंतर 1 किलो खोबरे घेतले। तर खोबऱ्याचे देखील छोटे असे बारीक काप करून घेतले, जेणेकरून ते आपल्या बारीक करायला सोपे जातील। आणि आता हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी मिक्स करून घेणार आहे, कारण जर मिक्स केलं तर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायला सोपं जातं। कारण खारीक थोडी जड जाते मिक्सरमधून काढायला, त्याने जे मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा खराब होते किंवा मिक्सरची भिंगरीसुद्धा निघते। त्यासाठी मी आधी सर्व मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग ते मिक्सरमधून काढते, जेणेकरून ते सोपं जाते, हलकंसं जातं। असं वाटतच नाही की यामधून आपण खारीक काढत आहे, नाहीतर खारीक फक्त खारीक काढायचं म्हटलं आपण की एवढा आवाज येतो खडखड की भयानक। पण जर असं मिक्स करून जर काढलं ना तर खूपच इझिली निघतं, काहीच त्राससुद्धा होत नाही आणि इझिली त्या 5-10 मिनटातच आपलं सर्व काही तयार होत असतं। हे बघा, आपण बघू शकतात किती छान असं बारीक असं माझं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। तिथं मी सर्व ड्रायफ्रूटचं पीठ बारीक करून घेतलं। त्यानंतर साखरसुद्धा काढून घेतली। हे बघा किती छान अशी बारीक साखर काढून घेतलेली आहे। आणि इथं मी गोवर्धनचं तूप यूज करत आहे। आमच्या घरी घरची गाय होती तेव्हा आम्ही गाईचं तूप यूज करायचो, तर त्यामुळेच मम्मीला गाईचंच तूप आवडतं, म्हणून मम्मी मग आता बाहेरचं कोणतं आणायचं त्यासाठी आम्ही गोवर्धनचंच तूप यूज करत असतो बाहेरचं, कारण दुसऱ्याकडून मिक्सवाला मिळतं, कसं मिळतं व्यवस्थित येत नाही, एक तर वासच येतो तुपाचा। त्यासाठी आम्ही गोवर्धनचंच तूप वापरत असतो सर्व ह्याच्यात। तर इथं देखील आता मी गोवर्धनचं तूप वापरत आहे। तर कढईत तूप थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर आता जे आपण ड्रायफ्रूटचं बारीक पीठ केलेलं आहे ते यामध्ये मी भाजून घेत आहे। प्रत्येकाची ड्रायफ्रूटचे लाडू बनवायची पद्धत वेगवेगळी असते। काही जण डायरेक्टच फक्त हे बारीक करतात आणि त्यामध्ये वरतून तूप टाकून साखर टाकून लाडू जोडून घेत असतात। तर काही जण कच्चे जे ड्रायफ्रूट्स असतात म्हणजे बारीक करायच्याच आधी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजतात आणि नंतर मिक्सरमधून काढतात आणि नंतर त्यामध्ये तूप टाकून मिक्स करत असतात। तर प्रत्येकाची आपापली पद्धत असते। तर माझी देखील ही अशी पद्धत आहे की मी सर्व आधी बारीक करून घेत असते, त्यानंतर मग तुपामध्ये भाजून घेत असते व्यवस्थित। आणि मी तूप देखील असं जास्त प्रमाणातच टाकते की जेणेकरून मला नंतर त्यामध्ये तूप टाकण्याची गरज पडणार नाही। एवढ्या प्रमाणात तूप टाकते की ते म्हणजे व्यवस्थित भाजले देखील जातील आणि त्याचे लाडूसुद्धा व्यवस्थित जोडले जातील। आणि ही जे आपण भाजतो त्याचा स्मेलसुद्धा एक वेगळाच येतो, त्यामुळे भाजलेल्यामध्ये आणि कच्च्या लाडूच्या याच्यामध्ये खूप फरक असतो। चवीला भाजलेले लाडू जरा टेस्टी लागतात आणि जे कच्चे जर बनवले तर ते थोडे रुखट असे लागतात। त्यामुळे जर आपण भाजून बनवले तर खूपच छान लागतात, त्यासाठी आपण भाजूनच बनवायला पाहिजे।
तर हे बघा, आता इथं माझं सर्व जे पीठ होतं बारीक केलेलं ते सर्व मी इथं भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर साईडला साखर देखील काढून ठेवलेली होती तेव्हाच. तर ती साखरसुद्धा आता त्यामध्ये मिक्स करून देते. साखर पीठ आणि ड्रायफ्रूट्स पीठ आपण व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे, कारण साखरचं पीठ बारीक असतं त्यामुळे त्याचे गोळे तयार होतात. त्यामुळे आपण हे सर्व व्यवस्थित जर मिक्स केलं तर सर्व प्रमाणात आपल्याला साखर लागते, सर्व लाडूमध्ये येते. नाहीतर काय होतं, जर आपण लाडू जोडले आणि ते व्यवस्थित मिक्स झालेलं नसलं तर काही लाडू गोड लागतात, काही थोडे फिके लागतात. तर असं होत असते. त्यासाठी आपण साखर व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करायची. नाहीतर कुठं कुठं तर गोळाच राहून जातो, कोणकोणत्या घासात तर गोळाच येतो साखरेचा. असं व्हायला नको, त्यासाठी आपण साखर व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करून घ्यायची. तर हे बघा, इथं मी सर्व जी साखर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर आपलं जे सारण तयार होतं ते बघायचं की त्याचे लाडू जुटतात की नाही. जर आपले लाडू जुटत नसले तर त्यामध्ये आपण एक्स्ट्रा तूप टाकायचं. तर ते आधी गरम करून घ्यायचं तूप आणि नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर मी इथे सारण बघितलं तर त्याचे लाडू जुटत नव्हते, म्हणून मग त्यामध्ये थोडंसं तूप तापवलं आणि ते आता मिक्स करून घेतलं. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लाडू जोडून बघितले तर त्याचे लाडू आता जोडत होते. तर हे बघा, किती छान असे आता हे लाडू जुटत आहेत. तर मी आता सर्व जे सारण आहे ते व्यवस्थित हाताने परत एक वेळा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता त्याचे सर्व याचे छान असे लाडू जोडून घेत आहे. तर आधी जो लाडू जोडून बघितला तो एक हातानेच जोडून बघितला होता, तर तो छोटासा लाडू जोडून बघितला की जुटतात की नाही. आणि आता सर्व याचे जे सारण होतं उरलेलं सर्वांचे छान असे लाडू मी आता जोडून घेतले. या लाडूच्या सारणामध्ये आपल्याला जेवढे जास्त प्रमाणात तूप टाकता येईल तेवढे आपण टाकले पाहिजे. इथं मी 1 किलो तुपाचा वापर केलेला आहे. तर इथं आता माझे लाडू हे व्यवस्थित जुटत आहेत आणि तूपसुद्धा असं व्यवस्थित त्यात मुरलेलं आहे. आपण जेवढं जास्त तूप टाकलं तेवढं जास्त ते मुरतं आणि लाडू पण पटकन जोडले जातात. ड्रायफ्रूट्स हे गरम असतात, म्हणून हे हिवाळ्यातच किंवा जेव्हा थंडी असते किंवा जेव्हा आपल्याला जसं बिमार वगैरे असले किंवा काही ऑपरेशन वगैरे झालं तेव्हाच हे लाडू आपण बनवून खात असतो जास्त करून. तर हे पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत आणि आपल्याला ताकदसुद्धा देतात आणि उष्णतासुद्धा देत असतात. आणि असे काही नाही की आपण हे हिवाळ्यातच खाल्ले पाहिजे. आपण हे लाडू केव्हा पण बनवून खाल्ले तरी चालतात. फक्त एवढं आहे की आपण प्रमाणात खाल्ले पाहिजे, कारण काय होतं की उष्णता तर आहेच पण एवढी नाही आहे. कारण आपण जर याच्यासोबत पाणी जास्त प्रमाणात जर पीत राहिले तर आपल्याला याची उष्णता जाणवत नाही आहे. फक्त आपण आपल्या प्रमाणातच खायला पाहिजे. नाहीतर मग असं नाही आहे की घेतलं की 2-2, 3-3 लाडू एकाच दिवशी खायचं. थोडं प्रमाणात जर खाल्लं तर आपण याला 12ही महिन्याला हे लाडू खाऊ शकतो. चला, तर आता माझे सर्व लाडू हे जोडून झालेले आहेत. तर देवासमोरसुद्धा नैवेद्य दाखवून झाला. आता लाडू थंड झाल्यानंतर मी त्या छान असं डब्यामध्ये त्यांना पॅक करून ठेवले. आणि हे बघा, आता शचीचं काय चालू आहे. शची आजकाल खूपच बदमाशपणा करायला लागलेली आहे. थोडंसं पण तिला जर रागवलं ना तर उलट आपल्यावरच रागवते आणि ते स्वतः राग भरून एका साईडला बसून राहते. आणि तिची सवय तर आहेच तोंडात बोट घालायची. ते आता सुटायला पाहिजे, म्हणून त्यासाठी आमचे नवीन नवीन उपक्रम चालू असतात रोज काहीतरी. पण तरी ते काही भीत नाही आणि तोंडात बोट घालणं चालूच आहे. काय काय काही बरं, किती आगाऊ आहे. मारशील का मला? या हातावर चटके देईन तुझ्या. मारशील का सांग? तोंड ते टाकते ते पुरी. मार मग तिथं मार म्हणते मला. ये इकडे बाहेर. इकडे बाहेर. ये. बस इथं. कोपऱ्यातच बसतो होता. निघायचंच इथून बाहेर. हात पाय टाळून ठेवले तुझे इथं. बांध तिच्या पाय बांध. आणि हे पाय. हा दोरी देऊ का दोरी? करशील काय? हा पाय हिडिओ काढला तो आला. करशील काय? बाईने हिडिओ काढला. डायरेक्ट असं. करशील? करशील का मग? म्हणा नाही नाही म्हणा नाही. त्याचं दष्ट करे. जे हसते आण पण हसते काय बरं. शची स्वतःच रागवते, स्वतःच चिडते आणि आपण थोडंसं चिडलं की
अजून रागो भरून बसते, पण थोड्या वेळाने शांत होऊन लगेच सॉरी सॉरी म्हणायला सुद्धा येते. सॉरी चटका लावू हा मग मग काय सॉरी हा बस खाली खाली बघ. हा सॉरी खाली बस सुजे तुले. तर मंडळी असं आमचं रागणं फुगणं मनवणं चालू असतं. चला तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.